नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या छोट्याशा डॉल हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत एका आपल्याला नेहमी भेडसावणाऱ्या, स्वतः गुप्त राहून आपल्या मनाला एक टोचणी किंवा टाचणी लावत बसणाऱ्या विषयाबद्दल. त्याचं नाव आहे कन्फ्युजन. आता हे कन्फ्युजन आपल्याला पावलोपावली छेडत असतं बरं का. आपला वेळसुद्धा खात असतं, आपली मानसिक एनर्जीसुद्धा हळूहळू ड्रेन करत असतं. पण तो कन्फ्युजन हा नावाचा असा शब्द आहे ना की तो स्वतः गुप्त राहतो आणि आपल्याला कामाला लावतो, आपल्या मेंदूला विचाराच्या लूपमध्ये अडकवून ठेवतो. तर ह्या कन्फ्युजनला आधी ओळखलं पाहिजे आणि मग त्याच्यावर काहीतरी छानसं सोल्युशन काढलं पाहिजे. कन्फ्युजन मुळात मला वाटतं येतं कशामुळं, तर गरजेपेक्षा जास्त पर्याय, एकाच गोष्टीचे अनेक पर्याय दिसले ना की मग तिथून सुरू होतं हे कन्फ्युजन. अगदी छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. आमच्या लहानपणी ना किराणा सामान असं काही आणायचं झालं की मग ते विशिष्ट गोष्टी असायच्या ना, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, डोक्याला लावायचं तेल आणि टूथपेस्ट, वॉशिंग पावडर. तर ना त्याचं ऑलमोस्ट समानार्थी शब्द झाले होते की वॉशिंग पावडर इज इक्वल टू निरमा, टूथपेस्ट इज इक्वल टू कोलगेट, आणि तो पिवळा 555चा बार असायचा तो कपड्याचा साबण, पॉन्ड्स ड्रीम फ्लावरची गुलाबी डब्बी, तर टॅल्कम पावडर इज इक्वल टू पॉन्ड्स. म्हणजे त्यात पर्यायच नव्हते. तर त्यामुळं ते सामान नवऱ्याने आणू दे, बायकोनी आणू दे, नोकराकरवी मागवू दे, तर कपड्याचा साबण म्हणजे तेच येणार, टूथपेस्ट म्हणजे कोलगेटच येणार, त्यात कुणीही आणू दे वस्तू त्याच असणार. त्यामुळं पर्यायच नव्हते, त्यामुळं कन्फ्युजनला वावच नाही. तर हे एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला, म्हणजे माझा मुद्दा जास्त क्लिअर होईल. आणि आज सुपर मार्केटमध्ये गेलं की टूथपेस्ट कुठली घ्यायची, त्याचं अख्खं रॅक भरलेलं असतं. यामध्ये ही क्वालिटी, त्यामध्ये ती क्वालिटी, टी व्हीवर वेगळंच सांगतात, मुलं काहीतरी मित्रांचं ऐकून वेगळंच बोलतात, आपण कुणाच्या तरी घरी काहीतरी बघितलेलं असतं ते डोक्यात असतं. अरे बाप रे बाप, एक टूथपेस्ट घ्यायची तर इतके सारे पर्यायाने वेळ आणि डोक्याची विचार करण्याची शक्ती आपण थोडीशी वेस्ट करतो की नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. ही इतकी क्षुल्लक गोष्ट आहे, पण ही एक असते का? नाही, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात. मग प्रत्येक गोष्टीला एक क्षणाच्या ऐवजी 2 क्षण मोजावे लागले, जिथे 2 क्षण मोजायचे तिथे 10 क्षण मोजावे लागले, तर आपल्याही नकळत वेळ जात असतो आणि आपल्या विचारशक्तीचा पण एक दुरुपयोग काइंड ऑफ तसाच होत असतो. तर आता ह्याचं सोल्युशन काय? तुम्ही मराठीतली म्हण ऐकली असेल, अति तिथं माती. आपलं काय माहिती का, माझ्या अशा लक्षात आलं, इतक्या सुंदर सुंदर म्हणी आहेत आपल्या मराठीमध्ये, फक्त त्या घासून पेटून गुळगुळीत झाल्यात म्हणून ते फक्त शब्द आपण घेतो आणि त्याचा म्हणजे मुळातला अर्थ किंवा त्याचा खोलवर जाऊन अर्थाचा विचारच करत नाही. एक ही म्हण आपण आजकालच्या जमान्यात सगळ्यांनी लक्षात ठेवली ना, अति तिथं माती, तरी आपला बऱ्यापैकी बॅलन्स साधायला आपल्याला मदत होईल बरं का. सुवर्ण मध्य काढणं म्हणजे अति तिथं माती ही म्हण आपल्या दैनंदिन वापरात आणणं. अति हे कशाचीच चांगली नसते. आता आपल्याला माहिती आहे वाईट गोष्टी करू नयेत, अति करू नये वाईट गोष्टींची, पण ते तसं नाही आहे. अगदी चांगल्या गोष्टींची सुद्धा अति चांगली नसते. अति चांगुलपणा सुद्धा आपल्याला पश्चाताप करायला भाग पाडू शकतो. तसंच आपण सुवर्ण मध्य प्रत्येक गोष्टीचा काढला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येका पैलूवर हा बॅलन्स, हा सुवर्ण मध्य आपण काढला तर आपण कन्फ्युजनला बळी पडणार नाही आणि व्यर्थ आपला जो टाइम, एफर्ट आणि एनर्जी जाते ना, इवन मानसिक एनर्जी जी जाते ना, ती न जाता आपल्याला एक मानसिक शांतीचा अनुभव येईल. त्यामुळे या मानसिक शांतीसाठी सुद्धा सुवर्ण मध्य काढणं फार जरुरीचं आहे. अति खाणं तसंच अतिशय कमी खाणं दोन्हीही टाळलं पाहिजे. बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. अति झोपणं किंवा अजिबात पुरेशी झोप न घेणं दोन्ही टाळलं पाहिजे. अतिशय बडबड करणं आणि शांत राहणं या दोन्ही गोष्टी कोणालाच आवडत नाहीत.
तर आपण समतोल विचारांनी जिथं गरजेचं आहे तिथं शब्द ही संपत्ती समजूनच वापरली पाहिजे. तर हे आपल्याला तर चांगलं वेलबिईंग स्टेटमध्ये ठेवतंच, पण आपण समोरच्याचे सुद्धा एक चांगले सहकारी बनू शकतो. आपल्या मनाला हा सुवर्णपद्य काढायची सवय लागली ना, तर आपण उत्तम डिसिजन मेकिंग करू शकतो. आता समजा ह्यासाठी एक उदाहरण घेऊ की आपल्याला जागा घ्यायची आहे, तर आपण अनेक जागा बघायला लागतो. सगळ्यात आधी बजेटचा विचार येतो, त्यानंतर लोन किती मिळेल आपलं, आणि परत लोकेशन कुठे आहे, हे सगळे विचार करताना आपण कसा विचार करतो, चांगलं नुसत्या बजेटप्रमाणे बघायला गेलं तर आपल्या बजेटच्या सुद्धा आत येतील अशा जागा आपल्याला दिसतातच की, पण त्या इतक्या लांब असतात की मग आपण परत विचार करतो मुलांच्या शाळा, आपली ऑफिस वगैरे ठिकाण, तिथं पोचता रोजचाच खर्च आणि श्रम इतके लागतील, तर त्यासाठी तसं नको करायला. वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते ही, आपण आणखीन थोड्याशा लोनची व्यवस्था करून किंवा आणखीन थोडेसे पैसे मोजायची तयारी ठेवून आपण आपल्या सोयीच्या लोकेशनची जागा घेणं, जरी ती महागात असली, ते आपल्याला जास्ती श्रेयस्कर वाटतं. तर हा डिसिजन मेकिंग असतो. आणि जसं की आता हे घर घेण्याचं उदाहरण आहे, ते लाईफमध्ये आपण काही रोज उठून करत नाही, तर अशा वेळेस तर बेटर डिसिजन मेकिंग फार फार आवश्यक असतं. आणि त्यावेळी लॉजिकल थिंकिंग आणि बॅलन्स थिंकिंग केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, माझ्यावर पण अशा अनेक वेळा आल्या होत्या की हे करू का ते करू, आणि हा डिसिजन मेकिंग कधीच सोपा नसतो. कारण काय असतं, आपल्याला वाटतं की इकडे सगळे प्लस पॉईंट असावे आणि इकडे सगळे मायनस पॉईंट असावे, मग प्लस पॉईंट ज्या गोष्टीत निघतील ते आपलं फायनल ऑप्शन असेल. पण आयुष्यात असं कधीच नसतं की एकीकडे प्लसेस असतील एकीकडे मायनसेस असतील, हे सगळी खिचडी असते. मग अशा वेळी अगदीच आपल्याला कळत नसेल ना, सरळ एका कागदावर 2 रकाने करा आणि एखाद्या मुद्द्याचं ह्या 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 त्याच्या फायद्याच्या बाजू आहेत आणि ह्या 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 त्याच्या तोट्याच्या बाजू आहेत, हे सरळ लिहून काढा. दुसरं ऑप्शन घ्या, त्यामध्ये ह्या फायद्याच्या बाजू आहेत, ह्या तोट्याच्या बाजू आहेत. 3 ऑप्शन असतील तर 3 रकाने करा आणि लिहा. आणि मग फायनल डिसिजनला या की ह्यामध्ये सगळ्यात जास्ती प्लसेस आहेत आणि मायनस कमी आहेत. आणि अशा रीतीने तुम्ही एका बेटर कन्क्लुजनपर्यंत येऊ शकाल आणि उत्तम निर्णय शक्ती घेऊ शकाल. आणि हे बघा, थिंकिंग करणं चुकीचं नाही, पण ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये अडकायचं नाही. ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये अडकलात की मग तुम्ही तिथेच गोल गोल फिरत राहिला आणि तेच कन्फ्युजन असतं. तर सुवर्णमध्य काढा. या सुवर्णमध्य काढण्याच्या सवयीचे अजून म्हणजे फायदे तर आहेतच, पण त्यातला अजून एक मोठा फायदा असा आहे की आपण स्वतःबाबत जागरूक होतो. नेमका आपण काय विचार करतो ह्या बाबतीत आपण अवेअर असतो. आणि त्यामुळं आपल्या नात्यांकडून सुद्धा आपण अशा अतिरिक्त अपेक्षा ठेवत नाही. आपण त्यांना एक आपले सहकारी म्हणून सुद्धा बघायला लागतो. म्हणजे की नवरा असेल तर त्याने हे केलंच पाहिजे, त्याच्यावर पूर्ण 100% विसंबून की तो असाच वागेल, मुलं माझी अशीच वागतील, असा अतिरेकी विचार आपण करत नाही. आपण त्यांना डिस्काउंट देतो. बघू बाबा, त्यांना जमलं तर ते करतील, नाही जमलं तर मग मी करेन, किंवा अशा लिमिट्स येते त्या अपेक्षांना आणि त्यामुळं अपेक्षाभंगाचे प्रसंग कमी येतात. त्यामुळं आपले रिलेशनशिपसुद्धा चांगले व्हायला लागतात. आणि काय होतं, कन्फ्युजन टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही सुवर्णमध्ये असलेला मार्ग निवडता तेव्हा तुमचा बराचसा वेळही वाचतो, बरीचशी मानसिक शक्तीसुद्धा वाचते, आतली आंदोलनं वाचतात आणि त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं. हा विषय दिसायला छोटासा असला तरी हा महत्त्वाचा काय मला माहिती नाही. मी माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोहोचवू शकते की नाही ते मला माहिती नाही, पण थोडक्यात जर बघायला गेलं तर मला फक्त इतकं सांगायचं आहे की कन्फ्युजनमध्ये जर तुम्ही अडकलात आणि आजकाल पावलोपावली असे ट्रॅप्स आहेत ना की जे आपल्याला एक्स्ट्रा वेळ आणि एनर्जी द्यायला भाग पाडतात, तर ते तुम्ही जरा वेळेतच आधी ओळखून, नाही मला आपली प्रायोरिटी लिस्ट आपल्या मनात तयार आहे, आपण सुवर्णमध्ये वापरून आपल्याला फायद्याचं काय आहे, अति ह्या टोकाचं पण नको आणि अतिरेक त्या टोकाचा पण नको, असं न करता आपले निवडलेले ऑप्शन्स असतील ना तर त्याच्यावरच तुम्ही कॅरी ऑन करा.
फार इकडे लक्ष नाही द्यायचं, फार तिकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्या प्रायोरिटी लिस्ट, आपल्या सुवर्णमध्ये काढलेल्या मार्गामुळे आपली प्रायोरिटी लिस्ट ठरलेली असते. त्यामुळं आपण त्याच्यावरून आरामशीर चालू शकतो आणि डिसिजन मेकिंग सोपं झाल्यामुळं आपली मानसिक आणि भावनिक जी स्टेट असते ती सुद्धा शांत राहते. सतत कन्फ्यूज असण्याने आपले निर्णय चुकू शकतात किंवा आपण अति आत्मविश्वासाचे किंवा न्यूनगंडाचे बळी पडू शकतो. पण आपण स्वतःची ओळख करून घेतल्यामुळं बॅलन्स्ड थिंकिंग सुवर्णमध्य काढून आपली स्वतःची इतकी छान ओळख होते की आपण ना अति आत्मविश्वासामुळे खड्ड्यात पडतो ना आपण न्यूनगंडाचे शिकार होतो. कारण आपल्याला माहिती असतं की आपण कुठे आहोत, हा निर्णय आपण का घेतलेला आहे, सर्वतोपरी विचार करून आपल्या फायद्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळं कसं होतं माहिती का, आपण एखादा महत्त्वाच्या बाबतीतला निर्णय घेतो, मग आपले शेजारी पाजारी आपले कलिग्स येऊन म्हणतात, अरे तू असं कशाला केलंस, अरे तू असं केलं असतंस, त्यापेक्षा हे जर तुझं चुकलं, आमच्या नातेवाईकांनी तर असं केलं, त्यांना इतका फायदा झाला. पण आपण फारसा विचार न करता जर निर्णय घेतलेले असतील तर मग आपण प्रत्येकाच्या मताबरोबर वाहवत जातो. अरे मग मी थोडंसं असं केलं असतं, अरे मग माझं चुकलं का. आणि हे फार थकवणारं, स्वतःला फसवणारं आणि फार वाईट वाटायला, पश्चात्ताप वाटायला लावणारी ही भावना आहे जी फार वाईट आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच एक बॅलन्स थिंकिंगचा मार्ग ठेवा. कन्फ्युजन जरी झालं तरी जे अतिशय अनावश्यक ऑप्शन्स असतात ते तुम्ही आधी एलिमिनेट करून टाका. शॉर्टलिस्ट करा की आता 20-25 पैकी ते अगदी चालतू फालतू होते ते पहिल्यांदा ते ऑप्शन्स तुम्ही गाळून टाकलेले आहेत. आता शॉर्टलिस्ट करून 5 तुमच्याकडे आले आहेत. 5 मध्ये प्रत्येकामध्ये प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट असणारच आहेत. तर त्या 5मधल्या एकाच सर्वात जास्त प्लस पॉईंट आहेत आणि सर्वात कमी मायनस पॉईंट्स आहेत. असा एखादा दुसरा ऑप्शन्सच तुम्हाला म्हणजे शेवटी उरेल आणि मग तुम्हाला निवड करणं सोपं जाईल. तर कन्फ्युजनचे शिकार होऊ नका, ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये अडकू नका, कारण ते फार एनर्जी ड्रेन करणारे हे दोन्ही रसायनं आहेत. आणि तुम्ही ठाम निर्णय घ्यायला शिका, बॅलन्स्ड विचार करायला शिका, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुमच्यासाठी चांगलं काय आहे हे मी नाही सांगू शकत, हे तुमचं तुम्हालाच ठरवायचं असतं. त्यामुळं तुम्ही स्वतःची ओळख स्वतःला पटवा की हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून मी करते. अमुक तमुक त्यानंतर काहीही म्हणला तरी तुमच्या मनावर त्याचा परिणाम होता कामा नये. कारण तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी बेस्ट सुटेड ऑप्शन काय आहे आणि ते मी पूर्ण विचार करून निवडले. त्यामुळं काय फायदा होईल माहिती का, इतर जे लोक काय म्हणतात, तुमच्या ज्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया येतात त्यासुद्धा तुम्ही हसून आणि पॉझिटिव्हली घेऊ शकाल. तर प्रत्येका गोष्टीचा सुवर्ण मध्य काढा, अतिरेक कशाचाच करू नका. अति तिथे माती. ह्या न्यायाने आपण आपल्या मनाला एक ट्रेनिंग दिली की आपलं माइंडफुलनेस वाढेल आणि आपल्याला प्रत्येका पावलावर निर्णय घ्यायला सुद्धा सोपं जाईल आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल शक्यतो आपल्याला पश्चात्ताप वाटणार नाही. ह्या काही काळजी आपण घेऊच शकतो नाही का. तर हा होता आजचा आपला विषय. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, जमलं तर मला नक्की सांगा. बाय.